सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 5 ऑगस्ट 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9156865791। महिलांच्या विनयभंग प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील एका पोलिसासह अन्य 3 जणांवर गुन्हा। शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला प्रतीक संतोष दळवी वय 22 याने 1 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता सदर बाजार येथे एका अपार्टमेंटमध्ये धिंगाणा घातला। तो दारू पिऊन 2-3 मित्रांसह तंबाखू गुटखा खाऊन थुंकत असल्याने एका कुटुंबाने त्याला रोखले। यावेळी त्याने त्या घरातील महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले। घराच्या दारात तसेच गाडीची काच फोडून नुकसान केले। यावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर इतर 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारचे ज्येष्ठ नागरिक सण उत्सव काळात वाजवल्या जाणाऱ्या डॉल्बीच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर। सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक गणेश उत्सवात वापरल्या जाणाऱ्या डॉल्बीच्या विरोधात आक्रमक झाले आहे। साताऱ्यातील काही ज्येष्ठ नागरिक संघाने एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाने डॉल्बीला मर्यादित राहून जरी परवानगी दिली असली तरी त्याचा निषेध करण्याचे धोरण निश्चित केले आहे। डॉल्बी नकोच या मागणीमुळे ज्येष्ठ नागरिक संघटना ठाम आहे। जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सातारा शहरातून निषेध रॅली काढण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे। सातारा शहरातील अवैध धंदे बंद करण्याची शिवसेना शिंदे पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी। सातारा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून याला खतपाणी घातले जात आहे। अशा अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे पक्षातर्फे सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रमुख तुषार जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। सातारा शहर परिसरात मटका, जुगार, चक्री, अवैध दारू विक्री अशा अवैध धंद्यांना ऊत आला आहे। याला पोलीस खात्यातील काही जण खतपाणी घालत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचा जिल्हा प्रशासनाला विसर। शिवसेना शहर संघटक प्रणव सावंत यांचे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन। क्रांतिसिंह नाना पाटील हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र होते। रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी त्यांची जयंती साजरी करण्यात आली। मात्र या जयंतीचा सातारा जिल्हा प्रशासनासह सातारा जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापनाला विसर पडला आहे। कोणीही नाना पाटील यांची जयंती साजरी केली नाही। या संदर्भात सातारा जिल्हा परिषदेने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक प्रणव सावंत यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी यांच्याकडे केले आहे। रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू। जिल्ह्यातील 450 कोटींच्या देयकासाठी पाठपुरावा करणार। महाराष्ट्र राज्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील ठेकेदारांचे बिल शासनाने थकवले आहे। त्याचा पहिला बळी ठेकेदार हर्षद पाटील यांच्या स्वरूपात सांगली येथे झाला। उर्वरित ठेकेदारांचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी सोमवार दिनांक 4 ऑगस्ट पासून सातारा जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रांतिक उपोषण सुरू केले आहे। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील 450 कोटींच्या देयकासाठी शासनाने पाठपुरावा करून ठेकेदारांना तो निधी वितरित करावा अशी मागणी केली आहे। मसरूळ तालुका सातारा येथे रस्त्यानजीक धोकादायक स्थितीत हाय व्होल्टेज डिपो उभारण्याचे काम। महावितरणच्या धोकादायक कारभाराने नागरिकांचा जीव टांगणीला। करंजी ते मसवे रस्त्याला लागूनच हाय व्होल्टेजचा डिपो उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। त्यामुळे रस्ता रुंदी करणारा अडथळा निर्माण होत असून वाहतूक धोकादायक होणार आहे। येथील धोकादायक डिपो त्वरित हटवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आर्ळे तालुका सातारा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या। गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। आर्ळे तालुका सातारा गणेश महादेव शेडगे यांनी पत्र्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना दिनांक 3 ऑगस्ट रोजी समोर आली आहे। कोयना नदीपात्रात पुन्हा आढळली मगर। कराड शहरात कोयना नदीपात्राकडेला सोमवारी पुन्हा एकदा भली मोठी मगर आढळून आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून 15 ते 20 दिवसांपासून या मगरीचे वारंवार दर्शन होत आहे। नदीकाठावर मगर येत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे। कराड येथे शॉक लागून एक युवक ठार। कराड येथील रविवार पेठेतील काझीवाड्यात घराच्या टेरेसवर स्वयंपाक करण्यासाठी बल्ब लावताना वायर जोडतेवेळी शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झाला। रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली। मसवड पोलिसांकडून चंदन चोरांना 2 तासात अटक। मसवड पोलीस ठाण्यात समाज नागरगोजे राहणार धामणी यांच्या शेतातील बांधावर असलेल्या चंदनाच्या झाडाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेल्या घटनेच्या अनुषंगाने मसवड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती। या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने संशयित आरोपींची माहिती घेऊन गुन्हा त्यांनीच केल्याचे निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोदवडे तालुका मान जिल्हा सातारा, प्रमोद अण्णा राहणार नरवणे तालुका मान जिल्हा सातारा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम। सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा
कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.